नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बनवून खाऊ आणि मस्त राहू. आज आपण सांबार रेसिपी बनवणार आहोत. अशा प्रकारे जे आपण इडलीसोबत किंवा मेंदूवड्यासोबत खाऊ शकतो. त्यासाठी आपण अशी तुरीची डाळ घेऊन शिजू घातलेली आहे कुकरमध्ये. त्यानंतर अशा आपल्याला आवडत्या जे भाज्या आहेत त्या भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत. ते व्यवस्थित कापून घेऊन आता आपल्याला फोडणी द्यायची. तर फोडणी देण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये गरम तेलामध्ये आपल्याला थोडेसे जिरे, बारीक बारीक कापलेला लसूण आहे, त्यानंतर थोडीशी अद्रक आहे, हे व्यवस्थित त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर असं आपल्याला तडक्याची जी लाल मिरची आहे आणि तेजपत्ता आहे ते टाकून त्यावरती आपल्याला कांदा पण टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे बाकीचे जे आपण भाज्या कापलेल्या आहेत तेही टाकून घ्यायचं आहे. तर पूर्ण भाज्या टाकून घ्यायच्या, व्यवस्थित हलवून घेऊन त्यानंतर जे टोमॅटो आहे टोमॅटोही आपल्याला त्यावरती जे घालून घ्यायचं आहे. तर टोमॅटो आपल्याला टाकायचं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीरही आपण त्यावरती टाकून घेणार आहोत, जे की चांगल्या प्रकारे आपली ही सांबार भाजी बनणार आहे. तर असं पूर्ण भाज्या मिक्स करून घेतलेल्या. त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला जे हळद आहे, लाल तिखट आहे, त्यानंतर सांबार मसाला आहे, हा सर्व व्यवस्थित आपल्याला वरतून टाकून घ्यायचा आहे. तर हे सगळं व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व भाज्या आपल्याला शिजवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणीही घालून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ह्या भाज्या आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायच्या आहेत. तर मिक्स करून आपल्याला थोडंसं एक 10 मिनटासाठी आपण झाकून ठेवूया. भाज्या आता मस्त शिजलेल्या आहेत. तशा मस्त शिजल्यानंतर आपल्याला जी आपण शिजवलेली तुरीची डाळ आहे ती तुरीची डाळ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि जेवढा आपल्याला रस्सा लागणार त्यानुसार आपण पाणी टाकून मस्त अशी आपली ही सांबारची भाजी तयार झालेली आहे. तर हे सांबार आपलं एकदम चविष्ट तयार झालेलं आहे. त्यानंतर वरतून थोडीशी अशी कोथिंबीर, एकदम चविष्ट असं सांबार तयार झालं, जे आपण असं वडा इडली असेल त्यासोबत खायला घेऊ शकता. तुम्ही बनवून खा. कसं लागलं सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक फॉर वॉचिंग.